विधानसभा निवडणुकांचा काल निकाल लागला आणि त्या निकालामध्ये वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार राजू नवघरे पुन्हा एकदा आमदार झाले आहेत आणि मोठ्या मताधिक्याने ते आमदार झाले आहेत. ते आता आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमदार झाले त्यानंतरची पहिली प्रतिक्रिया TV9शी बोलताना? मी हा माझा विजय कालच विजयी सभेमध्ये सर्व मतदार बंधूंना, भगिनींना आणि कार्यकर्त्यांना सुपूर्द केलेला आहे आणि या 5 वर्षामध्ये अत्यंत प्रभावशाली काम करून लोकांची सेवा करण्याचं काम करणार आहे. कालच्या निकालानंतर आता वसमत विधानसभेतील मतदार म्हणतायत तर भावी मंत्री म्हणून अनेक कार्यकर्त्यांचे स्टेटसही आहेत. मंत्री होण्यापेक्षा आपण आमदार झालोत आणि आमदारकीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं मला अजून भाग्य लाभलेले, मी त्याच्यात समाधानी आहे. अपराजित योद्धा म्हणून तुमचे बॅनर लागले आहेत. नेमका गुलाल तुम्हाला सोडत नाही? ते लोकांचं प्रेम आहे, त्याच्यामध्ये माझं काहीच नाही. जेव्हा तुम्ही सरपंच पदापासून आज आमदारकीपर्यंत आले तर उद्या मंत्रिपदापर्यंत जाणार. सरपंच पदापर्यंत ते आमदार पदापर्यंत सामान्य जनतेनं आणले. आता पक्षश्रेष्ठीनं आणि मोठ्या लोकांनी ठरवा मला काय मंत्री करायचे, किंवा मी अजूनही बी फिरून पण चांगलं काम करू शकतो मंत्रालयामध्ये. मंत्री नाही झालो तरी सुद्धा लोकांचं जास्तीत जास्त या मतदारसंघासाठी एखाद्या राज्यमंत्र्यापेक्षा, कॅबिनेट मंत्र्यापेक्षाही जास्त निधी आणायचं काम आणि या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याचं काम करणार आहे. मतदारांनी का तुम्हाला निवडलं, नेमकं कारण काय? मतदारांना कार्यकर्ता आमदार पाहिजे होता आणि सातत्यानं संपर्कात असणारा, लोकांचे सुखदुःखामध्ये मिसळणारा, लोकांचे प्रश्न जाणून त्या प्रश्नाला उकल देणारा आणि ग्रामीण लोकांचे प्रश्न काय आहेत त्या संदर्भात मला खूप चांगली माहिती आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतो, म्हणून लोकांनी मला निवडलं. पुढील 5 वर्षाचं व्हिजन काय असणार आहे वसमत विधानसभेचं? पुढील 5 वर्षामध्ये डेव्हलपमेंटची कामं करण्याबरोबरच इथल्या नवीन कारखानदारी वाढली पाहिजे, इथल्या तरुणांना हाताला काम भेटलं पाहिजे, इरिगेशन वाढलं पाहिजे, इथलं उद्योगधंदे आले पाहिजे आणि एज्युकेशनमध्ये काम करायचे. निश्चितच हे होते विद्यमान आमदार, नवनिर्वाचित आमदार राजूभाई नवघरे यांनी जे आहे ते दुसऱ्यांदा वसमत विधानसभेचं नेतृत्व करत आहेत. जे वरिष्ठांनी जर मंत्रिपद दिलं तर ते स्वीकारणार आणि मंत्रिपद जरी नाही दिलं तरी मंत्रालयात जाऊन कामं करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार राजूभाई नवघरे यांनी दिली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.